ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। प्लस न्यू कॉन्सेप्ट आहे दिवाळी निमित्त। तर तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा प्लस हॅपी दिवाळी। तर मित्रांनो, आजचा दिवाळी स्पेशल व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झाले। व्हिडिओ सर्वांनी एक लाईक नक्की करायची। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं। त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण काही मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तेथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच आहे, तर तेथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वाच करायचा, थोडा स्किप न करता। तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण कॅपकट ॲप्लिकेशनवरती करणार आहोत, त्यामुळे कॅपकट ॲप्लिकेशन पहिला डाउनलोड करून घ्या। जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर सिंपल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती कॅपकट दिलेला आहे, एकदम प्रो व्हर्जन आणि एकदम फ्रीमध्ये आहे। तर प्लस म्हणजे सर VPN लागणार आहे आपल्याला। तर VPN तुम्ही कोणतं पण एक रँडम VPN डाउनलोड करून घेऊ शकता। प्ले स्टोरवरती खूप ढिगभर VPN आहेत, एक कोणतेही VPN डाउनलोड करून घ्या। तर मी प्रॉक्सी VPN यूज करत आहे, तर मी प्रॉक्सी VPN आता कनेक्ट करून घेतो। एक प्रॉक्सी VPN तुम्हाला छोटीशी एक ट्रिक सांगतो मित्रांनो, एकदम तुम्हाला युजफुल होणार आहे। सिंपल काय करायचं, VPN वरती क्लिक करायचंय, खाली कनेक्ट वरती क्लिक करायचंय, ऍप काय करायचं क्लोज करून टाकायचं, ऍप्लिकेशन क्लोज करून टाकायचं, काहीच करायचं नाही। परत एकदा ऍप्लिकेशन मध्ये जायचं, परत वाटत एकदा क्लोज करायचं। ओके, आता आपलं जे ऍप्लिकेशन आहे ते कनेक्ट होऊन जाईल, म्हणजे VPN आहे ते कनेक्ट होऊन जाणार आहे। ही बघा ऑटोमॅटिकली नो ऍड, काही सुद्धा मी स्किप केलेलं नाही। नो ऍड म्हणजे फक्त ऍड आली की नीट कट करून टाकायची, एका सेकंदात आपलं VPN कनेक्ट होणार आहे। ओके, आणि तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना, हॅपी दिवाळी। तर आजचा आपण दिवाळीवरच निमित्त व्हिडिओ करणार आहोत। ओके, तर कॅपकट ओपन करून घेतो मी। तर सिंपल मित्रांनो, कॅपकट ओपन होत आहे। आता कॅपकट ओपन झालेला आहे। सिंपल काय करायचं, खाली क्रिएट वरती क्लिक करायचंय, नाहीतर तुमच्यापाशी असा इंटरफेस येणार आहे। सिंपल न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचंय। न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायच्यानंतर इथे एक 10 सेकंदाचा व्हिडिओ आहे अशा प्रकारचा। सिंपल हा व्हिडिओ डाउनलोड करून घ्यायचा। हा व्हिडिओ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे, टेलिग्राम वरती डाउनलोड करून घ्या। ओके, एंडिंग कट करायची, एंडिंग कट केल्याच्या नंतर अशा प्रकारे व्हिडिओ आहे, यामध्ये बिट्स वगैरे बघा एकदम कसे प्रॉपर इथे लावलेले आहेत। तर सिंपली काय करायचं, थोडं खाली स्लाइड करायचंय, इथे एक ऑप्शन आहे असेल बघा एक्सट्रॅक्ट ऑडिओचं। सिंपल यावरती क्लिक करायचं, ऑडिओ आणि व्हिडिओ सेपरेट करून घ्यायचंय। सिंपल खाली ऑडिओवरती क्लिक करायचंय, थोडं स्लाइड करायचं, बीटचं ऑप्शन आहे, बीटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचंय, समोर यायचे डायरेक्ट। तर तिथं आता बघा बीट आहेत, एकदम प्रॉपर इथे लावून दिलेले आहेत बघा बीट, जिथं आपला 1 नंबर येतो तोच आपला बीट आहे। ओके, तर सिंपल आहे एकदम, काही सुद्धा अवघड नाही। तर विषय खूप म्हणजे असा विषय आहे की बघा बीट एकदम प्रॉपर इथे लावून घ्यायचे आहेत गाईज, इथं घोटाळा होईल बरं का। तर ही बघा बीट आपली, तर थोडे बघा बीट अशा प्रकारे आहेत, वाकडे तिकडे कसे नाही की। तर आता सिंपल मित्रांनो, आपण एकदम बीट परफेक्ट त्या ऍड करून घेतलेले आहेत। सिंपल एंडिंगला एक स्टार्टिंगला एक बीट देऊन टाकायचं। ओके, अलर्ट पोशन सवय, दुसरं काही विषय नाही। सिंपल तो वरचा व्हिडिओ आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्लाइड करायचंय, ऑप्शन आहे बघा रिप्लेस, यावरती क्लिक करायचंय, इथं साईडला फोटोवरती क्लिक करायचंय। तर जिथे काय तुमची फोटोची फाईल ओपन करून घ्या। तर सिंपल एक फोटो ऍड करून घेतो मी, हे आता लोड खात आहे, विषय असा आहे। सिंपल एक रॅन्डम फोटो ऍड करून घेतो, तोपर्यंत तुम्हाला दाखवण्यासाठी फोटोला झूम करून घ्यायचा, एकदम परफेक्टरित्या बसून घ्यायचा आहे। खाली सॉन्ग वरती क्लिक करून घ्या, वर फोटोवरती क्लिक करा। आता आपल्या बीट वाईज आपला जो फोटो आहे ते स्प्लिट करून घ्या। ओके, काही सुद्धा अवघड नाही आहे गाईज, एकदम सोप्या प्रकारे आहे आणि व्हिडिओ जास्त काय मोठा होणार नाही असं वाटतंय मला। तरी पण व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे, दिवाळी निमित्त आहे, ट्रेंडिंग एकदम विषय हार्ड।
ओके, तर अशा प्रकारे आपण बिट्स लावून घेतलेले आहेत एकदम सोपे आणि प्रॉपररित्या. तर आता सिंपल काय करायचं, आपल्याला फोटोमध्ये व्हिडिओ इफेक्ट ट्रान्झॅक्शन ऍड करायचे. तर आता जे आपला मेन व्हिडिओ आहे डायरेक्ट तुम्हाला त्या मेन व्हिडिओवरती नेतो. ओके, तर सिंपल मित्रांनो आपला जो मेन व्हिडिओ आहे क्रिएट केला यावरती आलेलो आहे. आता काय करायचं तुम्हाला सांगतो एकदम सोप्या प्रकारे. सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचं, थोडं स्किप न करता. एक नंबरचा फोटो पाशी यायचंय, खाली अॅनिमेशन वरती क्लिक करायचंय. इनवरती जे इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे 3 पार्ट फ्लॅश नावाचा, कोणता 3 पार्ट फ्लॅश नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. आणि याची लेंथ काय करायची, एक नंबरची इफेक्ट म्हणजे आपल्या इन मधल्या 2 सेकंड ठेवायची. काय करायचे 2 सेकंड समोर यायचं आहे. थोडं इथं कॉम्बोवरती यायचंय, झूम 1 नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. आता आपण ऑलरेडी इनचा जो इफेक्ट आहे त्याची लेंथ 2 सेकंड ठेवली आहे. आता जो कॉम्बोवरचा इफेक्ट आहे झूम 1 याची लेंथ काय करायची फुल ठेवायची आहे, 4 आणि 2 6 सेकंड ठेवून घ्यायची. ओके, अशा प्रकारे या फोटोची एकदम बरोबरित्या हे करून टाकून द्यायचं, ताण मिळून टाकायचं आहे. आता याचे 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे, अॅनिमेशन वरती क्लिक करायचे. इनवरतीच आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे बघा, रॉक वर्टिकली नावाचं इफेक्ट ऍड करायचंय. लेंथ याची ऑटोमॅटिक फुल होणार आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचंय, काय करायचं पेंड्युलम 1 नावाचं इफेक्ट ऍड करायचंय, कॉम्बोवरतीच आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचंय, परत अॅनिमेशन वरती क्लिक करून कॉम्बोवरती यायचं आणि पेंड्युलम 2 नावाचं इफेक्ट ऍड करायचंय. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचंय, समोरच्या फोटोपाशी आल्याच्यानंतर परत कॉम्बोवरती जायचंय, डिस्टोर्ट राईट नावाचं इफेक्ट ऍड करायचं, कोणता डिस्टोर्ट राईट नावाचा. परत समोर यायचंय, परत अॅनिमेशन वरती क्लिक करायचंय, परत याला काय करायचं डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं इफेक्ट ऍड करायचं, डिस्टोर्ट लेफ्ट नावाचा. जे समोरच्या फोटोपाशी यायचंय, परत अॅनिमेशन कॉम्बोवरती यायचंय, स्लाइप अँड स्लाइड 1 नावाचे इफेक्ट ऍड करायचं, स्लिप अँड स्लाइड. जे समोरच्या फोटोपाशी यायचंय, स्लिप अँड स्लाइड 2 नावाचे इफेक्ट ऍड करायचे, 1 आणि 2 समोर यायचं आहे. आता काय करायचं अॅनिमेशन वरती क्लिक करून 3D कार्ड 2 नावाचा इफेक्ट ऍड करायचा, कोणता 3D कार्ड 2 नावाचा. ओके, त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचंय, परत अॅनिमेशन वरती क्लिक करायचं, परत कॉम्बोवरती यायचंय, 3D कार्ड 5 नावाचा इफेक्ट ऍड करायचं, कोणता 3D कार्ड 5. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचंय, परत अॅनिमेशन वरती क्लिक करायचंय, रॉक वर्टिकली नावाचा इफेक्ट ऍड करायचंय. एकदम लास्टच्या फोटोपाशी यायचं, एंडिंगच्या अॅनिमेशन वरती क्लिक करायचंय, स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा इफेक्ट ऍड करायचं, कोणता स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. ओके, एंडिंगचा फोटो आहे त्यामुळे स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. ओके, तर आता आपण आपले जे ट्रान्झॅक्शन आहेत, जे अॅनिमेशन आहे ते एकदम सोप्या प्रकारे आपण ऍड केलेले आहेत एकदम बरोबररित्या. आता काय करायचं आपल्याला इफेक्ट ऍड करायचंय. आता काय करायचं डायरेक्ट 2 सेकंदापाशी यायचंय. 2 सेकंदापाशी आल्याच्या नंतर म्हणजे आपला जो इनचा इफेक्ट आहे 2 सेकंद तिथपर्यंत यायचंय. तिथं आल्याच्या नंतर काय करायचंय व्हिडिओ इफेक्ट वरती जायचंय. व्हिडिओ इफेक्ट वरती आल्याच्या नंतर इथं ट्रेंडिंग वरतीच आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे बघा, फ्लॅशिंग शॅड्स नावाचा, कोणता फ्लॅशिंग शॅड्स नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. लेंथ काय करायची, हा जो फोटो आहे 1 नंबरचा 2 सेकंदापासून ते डायरेक्ट 5 सेकंदापर्यंत ठेवायची आहे, इतकी ठेवायची आहे. आता 2 नंबरच्या फोटोपाशी यायचंय. परत आता काय करायचंय बॉडी इफेक्ट वरती यायचंय. बॉडी इफेक्ट वरती आल्याच्या नंतर ग्लोईंग लाईन्स वरती यायचंय, टेक्नॉलॉजी 3 नावाचे इफेक्ट ऍड करायचा, कोणता टेक्नॉलॉजी 3. आणि या फोटोची लेंथ काय करायची 1 2 3 4 फोटोपर्यंत ठेवायची. या इफेक्टची लेंथ 4 फोटोपर्यंत ठेवायची. याच्या समोरचा 1 फोटो सोडायचा मित्रांनो. समोरच्या फोटोपाशी यायचंय. परत आपल्याला बॉडी इफेक्ट वरती यायचंय, फ्लेम विंग्स 1 नावाचा इफेक्ट ऍड करायचा, ग्लोईंग लाईन वरतीच आहे. याची लेंथ काय करायची 2 फोटोपर्यंत ठेवायची. परत काय करायची ही जे आपले 3D इफेक्ट आहेत, हे 3D इफेक्ट सोडायचे 2. लास्टच्या 2 इफेक्ट पाशी यायचंय, 2 फोटोंपाशी. परत ग्लोईंग लाईन्स वरती यायचं, गॅस वेव्ज नावाचा इफेक्ट ऍड करायचा, कोणता गॅस वेव्ज. आणि लेंथ या 2 फोटोपर्यंत ठेवायची. ओके, आता याला ऍडजस्ट वगैरे करायची गरज नाही. आता याला आपण ट्रान्झॅक्शन ऍड करून घ्या. हा जो आपला पांढरा बॉक्स आहे, पांढऱ्या बॉक्स वरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर लाईट वरती यायचंय, फ्लॅश नावाचा इफेक्ट सर्च मारायचा आहे किंवा लाईट वरती जाऊन सर्च मारायचं आहे, म्हणजे ऍड बघायचं आहे, हुडकायचं आहे. याची लेंथ काय करायची एकदम 0 सेकंड ठेवायची, 0.1 सेकंड. आणि सिंपल ते अप्लाय टू ऑलचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं ही बघा. आणि हा जो आपला ट्रान्झॅक्शन आहे सगळ्या कटला जाऊन बसणार आहे. ओके, एकदम सोप्या प्रकारे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला दिवाळीचा व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचे. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केली नसेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशा प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो
भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर सिंपल काय करायचं मित्रांनो, वरी एक्सपोर्टचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचंय. आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो भेटूया नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. सर्वांना परत एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना हॅप्पी दिवाळी.